नारद, अहो चांगल्या माणसाचा उद्धार होईल यात काय शंका आहे, पण कितीही पापी असू द्या त्यानं 7 दिवसात भागवत कथा ऐकली तर त्याचा उद्धार होतो. किती दिवसात? 7 दिवसात उद्धार होतो. कोणाकोणाचा? एका श्लोकात लिस्ट तयार केली महाराज. सनकादिक ऋषींनी सुंदर अशा प्रकारे, ये मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गगा क्रोधाग्निदग्धा कुटिलाश्च कामिन सप्ताह यज्ञेन कलो पुनन्ति. लिस्ट आहे महाराज एका श्लोकात. ये मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गगा क्रोधाग्निदग्धा कुटिलाश कामिन सप्ताह यज्ञेन कलो पुनन्ति. महाराज, ये मानवा पाप कृतस्तु सर्वदा, सतत पापमय कर्म करणारा माणूस नव्हे नव्हे नेहमी दुराचार करणारा मनुष्य. कथा लक्षात यायली ना? हो. नव्हे नव्हे क्रोधामध्ये राहणारा माणूस, सदा क्रोधित राहणारा मनुष्य, कपटी सतत वाईट कर्म करणारा मनुष्य, पण तरी पण तो काय होतो? सप्ताह यज्ञेन कलो पुनन्ति. ते कलियुगात त्यानं जर भागवत कथा ऐकली तर तो पवित्र होतो, पुण्य होतो, पुण्यवान होतो. नवे नवे 5 महापाप करणारा मनुष्य तो पण पवित्र होतो. किती सोपं आहे महाराज. 5 महापाप सांगितले. कोणकोणते आहेत ऐका. पंचो अग्रपापाच्छलच्छद्मकारिण खुरापिशाचा यव निर्दयाश्चये ब्रह्मस्पुष्ट्वा चारकाणिन सप्ताह यज्ञेन कलो पुनन्ति. ते मद्यपान करणारा 5 महापाप्यापैकी एक आहे. 5 महापापी ऐका आता. मद्यपान करणारा 5 महापाप्यापैकी एक महापापी. ब्रह्महत्या करणारा दुसरा. सुवर्ण चोरी, सोनं चोरणारा दुसऱ्याचा महापापी. गुरु स्त्री गमन चौथा आणि विश्वासघाती 5वा. हे 5 महापाप कोण करत असेल तर समजून जायचं तो महापापी. मग हे 5 कर्म कधीच करायचे नाही.